टॉपिकचं नाव काय? फंक्शन. सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा फंक्शन. ओके, कारण सी नी जे काही दिलं ना आपल्याला तर ते फंक्शन क्लिअर होतं. त्याच्यामुळे जर व्यवस्थित फंक्शन समजून घेतलं तर सी समजल्यासारखं. आणि जर फंक्शनच समजलं नाही ना तर सी काही समजणार नाही. क्लिअर होतं राईट. फंक्शन मग आतापर्यंत आपण किती फंक्शन वापरलेत आठवतंय काय? हा, पहिला वापरलाय तो सगळ्यात अगोदर मेन फंक्शन. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला कळालं याच्यावरून काय कळालं मेन फंक्शन वरून की सी प्रोग्रामचा स्टार्टिंग पॉइंट हा मेन फंक्शन असतो आणि एंडिंग पॉइंट हा मेन फंक्शन असतो. क्लिअर होतं? मग मग या फंक्शन कन्सेप्टला का बरं ओरिजिनेट केलं असेल? तर विचार कर, सपोज आतापर्यंत आपण जे काही कोडिंग बघितलं ते किती लाईनचं होतं? जास्तीत 10-15 लाईनचं असेल. पण सपोज आपल्याला जर कोडिंग जवळ 1000 लाईनचं जर झालं आणि आपण ते जर सगळं मेन मध्ये लिहिलं तर आपल्याला तो कोड अंडरस्टँड व्हायला पूर्ण मेन वाचावं लागेल. लक्षात आलं तुझ्या? म्हणजे काय 1000 कोड किंवा 1000 लाईन अंडरस्टँड करण्यासाठी मला मेन पूर्ण वाचावं लागेल. पण मला तसं नकोय. मला काय करायचंय? तर या 1000 लाईनला मला आहे ना 100 लाईन्स मध्ये डिव्हाईड करत राहायचं. लक्षात आलं का? राइट? 100 लाईन्स मध्ये मी डिव्हाईड मग किती पार्ट्स होतील याचे? तर प्रत्येकाचे 10 पार्ट्स होतील आणि प्रत्येक पार्टला मी जर नाव देत गेलो, सपोज मी आता याच्यामध्ये ॲडिशन करतोय, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करतोय, याच्यामध्ये समथिंग अराउंड काय करत असेल तर तुला हा प्रोग्राम अंडरस्टँड लवकर होईल का 1000 लाईनचा प्रोग्राम अंडरस्टँड लवकर होईल? सेकंड वाला. कारण याच्यामध्ये अप्रोच कसा आहे? याच्यामध्ये डिव्हाइडचा अप्रोच आहे. म्हणजे आपण काय केलं, जो मेन टास्क होता त्याला आपण काय केलं, डिव्हाईड केलं सब पार्ट्समध्ये. आणि हा प्रत्येक पार्ट आहे ना, आपल्याला एक इंडिव्हिज्युअल युनिट देतो. लक्षात आलं का तुला? की इंडिव्हिज्युअल युनिट. मग या युनिटला कसं फॉर्म केलं जातं? कशाप्रकारे आपण त्याचे पार्ट्स तयार करू शकतो? तर हे सगळं आपण इथून पुढे बघणार. मग या प्रत्येक पार्टला जेव्हा आपण एक नाव देतो ना, तर ते दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ फंक्शन. म्हणजे फंक्शन म्हणजे काय? तर असा पार्ट ज्याला नाव आहे. फंक्शन म्हणजे काय? तर असा पार्ट ज्याला नाव आहे. मग फक्त नाव आहे म्हणून फंक्शन आहे का तो? तर नाही. त्याच्या आतमध्ये बरेच स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. लक्षात आलं? पहिला पार्ट लक्षात आला का? की फंक्शन हा काय? एक ब्लॉक आहे. फंक्शन इज अ ब्लॉक which has a name and contain more number of statements. More number of statements. स्टेटमेंट्स लक्षात आलं? हॅज कंटेन मोर नंबर ऑफ स्टेटमेंट. मग आपण हे कशासाठी करतो? तर टू अचीव मॉड्युलॅरिटी. टू अचीव मॉड्युलॅरिटी. मॉड्युलॅरिटी म्हणजे काय? की आपण काय केलं की काही पार्ट्स मध्ये त्याला डिव्हाईड केलं. उदाहरणार्थ सपोज कन्सिडर कर की आपला हा 1000 लाईनचा प्रोग्राम आहे. ज्याच्यामध्ये आपण आहे ना ॲडिशन खूप वेळा करतोय, मल्टिप्लिकेशन खूप वेळा करतोय, त्याच्याने सबट्रॅक्शन, डिव्हिजन खूप वेळा करतोय. मग आपल्याला काय करावं लागतं की प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी कोड लिहावं लागतं. उदाहरणार्थ सपोज कन्सिडर कर, मी इथे एक कोड लिहिलं. इथे लिहिलं व्हॉइड मेन. त्याच्यानंतर इथं काय घेतलं? तर इथे मी आहे ना 4 व्हेरिएबल घेतले. R1, R2, R3 आणि R4 बरोबर आहे. राइट. मी पहिल्यांदा काय केलं R1 आणि R2चं ॲडिशन केलं. सपोज इथं मी आहे ना एक व्हेरिएबल घेतो ॲड नावाचं. ह्या ॲडनी काय केलं, की इथं प्रिंटएफ एंटर 2 व्हॅल्यूज. मग त्या स्कॅनएफनी काय केलं, कशामध्ये पुट केलं %d अँड R1 अँड R2. क्लिअर होतं? आणि त्याच्यानंतर मी इथं ॲड लिहिलं, ॲड R1 प्लस R2 आणि इथं प्रिंट केलं ॲड. प्रिंट ॲड केलं असं सपोज कन्सिडर कर. राइट. इथपर्यंत केलं. मी पुन्हा काय करतोय? पुन्हा ह्या 2 व्हॅल्यू मी स्कॅन केल्या. प्रिंटएफ 2 व्हॅल्यूज. ओके, 2 व्हॅल्यू स्कॅन केल्या. स्कॅनएफ मध्ये त्या %d मध्ये पुट केल्या. राइट. अँड R3 अँड R3 अँड R4 अशा प्रकारे.
आणि पुन्हा मी ऍड केलं, ऍड इज इक्वल टू R3 प्लस R4. लक्षात येतंय? मी पुन्हा प्रिंट केलं की ऍडिशन इज समथिंग लाईक दॅट. मग मला सांग, इथून जो पुढचा कोड आहे तो तुला रिपीटेड वाटतो का नाही? राईट? की आपण रिपीट करत चालेल. सपोज मी आणखीन एक 2-3 व्हेरिएबल घेतले, R5 आणि R6. मी पुन्हा ऍडिशन करत गेलो, तर काय झालं? रिपिटेशन ऑफ कोड वाढलं का नाही? राईट? त्यापेक्षा मी काय करतो, या ब्लॉकला एक नाव देतो. सपोज मी या ब्लॉकला नाव दिलं ऍड. या दुसऱ्या ब्लॉकला आता सेम टू सेम ब्लॉक आहे. मग मी पुन्हा ऍड लिहू शकतो का नाही? हं? नाही, तसं नाही. इथं पण ॲडिशन केलंय आणि इथं पण ॲडिशन केलं. राइट? म्हणून मी इथं ॲड लिहिलं, इथं पण ॲड लिहिलं. लक्षात येतंय? बघ, मी फंक्शनकडे येतोय, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. हं? मग मी काय केलं, आता याच्या ऐवजी तुला इथं ॲड नावाचं प्रोसिजर दिसतंय किंवा फंक्शन दिसतंय. याच्या ऐवजी तुला इथं ॲड नावाचे एक फंक्शन दिसतंय. लक्षात येतंय तुझ्या? म्हणजे तुझा कोड किती कन्साइज झाला? रिपिटेशन ऑफ कोड कमी झालं. राइट? म्हणजे फंक्शन यूज केल्यानंतर काय होतं, की repetition of code is decreased. रिपिटेशन. आता मी हे ऍड कसं लिहिलं, का लिहिलं ते मी तुला समजून सांगतो. पण लक्षात घे, की या पूर्ण कोडच्या ऐवजी मी फक्त एकच नाव रिप्लेस केलं. राइट? या पूर्ण कोडच्या ऐवजी मी काय केलं, एकच नाव रिप्लेस केलं. म्हणजे आपला कोड किती सिंपल वाटतो. मी इथं लिहिलं ॲडिशन ऑफ R1 अँड R2. इथं लिहिलं ॲडिशन ऑफ R3 अँड R4. लक्षात येतंय का? बघ. आणि त्याच्यानंतर मला R5 R6 आहे. परत मी इथे लिहिलं ॲडिशन ऑफ R5 आणि R6. क्लिअर होतंय? म्हणजे दिसताना आपल्याला 3 लाईन दिसत, पण फंक्शनॅलिटी दिसतंय का? त्याच्या आतमध्ये काय लिहिलं? काही दिसत नाही. म्हणजे आपण काय होतो, इथं मेन लॉजिकला आपण हाईड करतो. हाईड मेन लॉजिक. युजरला त्याची काही गरज आहे का? मेन लॉजिकची गरज आहे का? काहीच गरज नाही. त्याला फक्त ॲडिशन होण्याशी मतलब आहे. सबट्रॅक्शन होण्याशी मतलब आहे. क्लिअर होतंय? म्हणजे फंक्शन इज नथिंग बट अ ब्लॉक हॅव्हिंग नेम कंटेन्स मोर नंबर ऑफ स्टेटमेंट. आता सपोज हा ब्लॉक घेतला. याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत? 1, 2, 3, 4 स्टेटमेंट आले का नाही? म्हणजे मोर नंबर ऑफ स्टेटमेंट आले. त्याला आपण काय म्हणतो? फंक्शन म्हणतो. फंक्शन हॅज अ नेम. पण तो कसा आहे? ब्लॉक आहे. मग आता याचं कन्व्हर्जन मी फंक्शनमध्ये करून दाखवेल. मग तुला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत राहतील. मग इथं काय लिहिलं? टू अचीव्ह मॉड्युलॅरिटी. मॉड्युलॅरिटी म्हणजे काय? सेपरेशन. क्लिअर होतंय? सपोज काही पुढे जाऊन तुला आहे ना सबट्रॅक्शनची गरज पडली. सेम R1 मायनस R2 करतेस. त्याच्याऐवजी तू काय कर? एक सबट्रॅक्ट नावाचं फंक्शन लिह. सबट्रॅक्शन ऑफ R1 अँड R2. समजलं? इथं सबट्रॅक्शन अचीव्ह झालं फक्त एका स्टेटमेंटनी. तुला एवढं सगळं लिहिण्याची गरज पडली का? नाही. म्हणजे लक्षात आलं का? टू अचीव्ह मॉड्युलॅरिटी. मॉड्युलॅरिटी अचीव्ह झाली कशामुळे? फंक्शनमुळे. क्लिअर होतंय? नंतर रिपिटेशन ऑफ कोड इज डिक्रीज. इथं पण मला तोच कोड लिहावा लागतो. इथं पण तोच कोड लिहावा लागतो. सपोज सबट्रॅक्शन पण इथं केलं. परत आणखीन R4, R5 चं सबट्रॅक्शन करायचं. सेम कोड आपल्याला रिपीटेडली लिहावा लागतो. आणि विनाकारण त्याने काय होतं माहितीये का? आपला कोड वाढत जातो. राइट? मी काय करतो इथे ॲडिशन करतोय म्हणजे मला पूर्ण इथून इथपर्यंत वाचत बसावं लागतं. परत मी इथे ॲडिशन करतो म्हणजे मला इथून इथपर्यंत वाचत बसावं लागतं. राइट? म्हणजे हाईड आता त्याच्यानंतर रिपिटेशन ऑफ कोड काय होतं? डिक्रीज होतं जेव्हा तुम्ही फंक्शन यूज करता. थोडंफार क्लिअर होतंय का? की फंक्शन म्हणजे काय? की नेम्ड ब्लॉक कंटेन्स मोर नंबर ऑफ स्टेटमेंट किंवा कंटेन्स स्टेटमेंट्स इज कॉल्ड ॲज अ फंक्शन. फंक्शन काय? तर एक मॉड्यूल आहे, एक बॉक्स आहे. ज्याला कॉल केलं जातं मेन मधून. लक्षात येतंय? मग फंक्शनच्या आणखीन प्रॉपर्टीज काय? आता सपोज मला आहे ना, याच्या रिलेटेड फंक्शन लिहायचं आहे. तर मी काय करतो, की या ब्लॉकला एक नाव दिलं. सपोज मी त्याला काय करतो, एक नाव देतो. फंक्शनला काय असतं? एक नाव असतं. मी इथे लिहिलं ॲड. बरोबर? मग तो ॲडिशन किती नंबरची करतोय? 2 नंबरची करतोय. बरोबर? म्हणून मी इथं त्याला पॅरामीटर पास केला इंटिजर x, इंटिजर y. क्लिअर होतंय? राइट? आता तो आपल्याला ॲडिशन रिटर्न करतोय म्हणजे इंटिजरची ॲडिशन काय असते? इंटिजरच असते. म्हणून तो रिटर्न काय करतो आपल्याला? इंटिजर रिटर्न करतो. रिटर्न इथं लिहिलं जातं. फंक्शनचं नाव इथं लिहिलं जातं. इथं रिटर्न स्टेटमेंट, इथं फंक्शन नेम आणि पॅरामीटर्स.
बघा आता मी इथे लिहिलं, याच्या आतमध्ये आलो, इथं मी लिहिलं इंटिजर झेड, झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, आणि रिटर्न काय केलं, झेड रिटर्न केलं. मला सांग झेडचा डेटा टाईप काय, इंटिजर, रिटर्न टाईप काय, इंटिजर, म्हणजे मॅच झालं. लक्षात आलं. मी काय केलं, असा हा मॉड्यूल इथे लिहून ठेवला किंवा कोड लिहिला. आता मी इथं काय करणार आहे, इथं मी 2 व्हॅल्यू ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. मी इथं ऍडच्या इथे नेमकं असं लिहितो फक्त, ऍड इज इक्वल टू, किंवा इथं मी ऍड लिहिलंय, इथं मी ऍड फक्त एडी लिहितो. एडी इज इक्वल टू ऍडिशन ऑफ R1, R2. लक्षात येतंय? ऍड मध्ये काय झालं, ऍडिशन आलं. आता पुन्हा इथं मी तसंच करतो. इथं ऍड इज इक्वल टू ऍड ऑफ R3 प्लस R4. क्लिअर होतंय? सॉरी, R3, R4. म्हणजे मी काय केलं, पूर्ण कोडला काय केलं, रिप्लेस केलं. समजलं का तुला इथे? हा, फक्त एवढंच आहे की इथं आपल्याला जास्त मोठं असा डिफरन्स वाटत नाही की काय झालं नेमकं. पण जेव्हा आपण आहे ना पुढे पुढे कोडिंग करायला जाऊ ना, तेव्हा तुला हा जो डिफरन्स आहे तो तुला खूप मोठा वाटायला लागेल की बाबा फंक्शनमुळे किती मॉड्युलॅरिटी किंवा किती सेपरेशन झालेलं आहे. थोडंफार लक्षात घे. आपण जेव्हा आहे ना ऍक्च्युअल फंक्शनला स्टार्ट करू तेव्हा तुला ते सगळं कळू. राइट, फंक्शन म्हणजे काय, नेम्ड ब्लॉक असतो. एक ब्लॉकला, आता ब्लॉक आपण कशाने मेंटेन करतो, तर या कर्ली ब्रॅकेट, बरोबर. ब्लॉक आपण कसा लिहितो, या कर्ली ब्रॅकेटला एखादं नाव दिलं तर तो काय झाला, ऍड ब्लॉक झाला. राइट, नेम्ड ब्लॉक आहे, कंटेन मोर नंबर ऑफ स्टेटमेंट. आता याच्यामध्ये हे सगळे जर स्टेटमेंट आले तर ते काय झाले, मोर नंबर ऑफ स्टेटमेंट झाले. मग फंक्शन काय करतो की पॅरामीटर पण ऍक्सेप्ट करतो. जे इनपुट आपल्याला प्रोव्हाइड करायचं फंक्शनला, ते आपण काय करतो, या पॅरामीटर मध्ये देत असतो. जे इनपुट प्रोव्हाइड करायचं, आणि फंक्शन काय करतो की या इनपुट वरती प्रोसेसिंग करतो इथे सगळी, आणि त्याचं जे आउटपुट आहे ते आपल्याला इथं दाखवतो. म्हणजे आउटपुटचा डेटा टाइप इथं दाखवतो, आणि रिटर्न स्टेटमेंटनी त्या डेटा टाइपचा व्हेरिएबल आपल्याला रिटर्न करतो. लक्षात येतं का? बघा आता मी हे सुटसुटीत आणखीन लिहितो, म्हणजे थोडंसं समजायला सुरुवात होईल की फंक्शन काय. मग फंक्शनमुळे काय होतं की किती जरी मोठा कोड असला ना, तर आपल्याला त्याची रीडेबिलिटी वाढते. रीडेबिलिटी वाढते म्हणजे काय, त्याकडे तू जेव्हा बघशील एखाद्या प्रोग्रामकडे, तेव्हा तुला तो प्रोग्राम हळू कळायला सुरुवात होईल. पण ऍज कम्पेअर टू 1000 लाईन बाय लाईन रीड करण्यापेक्षा फंक्शनच्या नावाने रीड करणं कितीतरी सोपं. हं? आता बघ, फंक्शन कशा पद्धतीने लिहिलं जातं. फंक्शन इज नथिंग बट अ प्रोसेसिंग ब्लॉक. Function should have return किंवा should return value or not. म्हणजे फंक्शन काय करू शकतो, एखादी व्हॅल्यू रिटर्न करू शकतो किंवा नाही करू शकत. सपोज कन्सिडर कर मला व्हॅल्यू रिटर्न करायची नाहीये, तर आपण काय लिहितो, तिथे कीवर्ड वापरतो void. void main. जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा मेन फंक्शन आपल्याला रिटर्न कुठलीच व्हॅल्यू करत नसतो. म्हणून आपण मेनच्या समोर काय लिहितो, void लिहितो. लक्षात येतं थोडंफार. आपण या मेनच्या समोर void का लिहित होतो, कारण मेन हा काय एक फंक्शन आहे. फंक्शनच्या आतमध्ये आपण मेन स्टेटमेंट लिहू शकतो. फंक्शन शुड रिटर्न व्हॅल्यू ऑर नॉट. पॉसिबिलिटी आहे की तो रिटर्न करेल व्हॅल्यू, पण जर त्यांनी व्हॅल्यू रिटर्न नाही केली तर आपण ती मेन्शन कशाने करतो, void नी करतो. लक्षात आलं का? म्हणून आपण मेनच्या समोर काय लिहितो, void लिहित असतो. आणि दुसरा एक फॉर्म मी सांगितला होता मेनचा, की जर आपण इथं इंटिजर मेन लिहू, तेव्हा मी काय म्हटलं होतं की शेवटचं स्टेटमेंट तुम्हाला इथे रिटर्न 0 लिहावं लागेल. लक्षात येतंय? मग मला सांग, 0 हा कुठल्या टाइपचा नंबर आहे, इंटिजर, आणि इथं कुठला डेटा टाइप आहे, इंटिजर. म्हणजे फंक्शन शुड रिटर्न अ व्हॅल्यू. इथे काय करतोय, तो रिटर्न करतोय एक व्हॅल्यू. लक्षात येतंय? मग फंक्शन शुड रिटर्न अ व्हॅल्यू ऑर नॉट डिपेंडिंग अपॉन डेटा टाइप विच इज मेन्शन बिफोर फंक्शन नेम. फंक्शन नेमच्या अगोदर
जो डेटा टाइप मेन्शन केलेला असतो तो इंडिकेट करतो की तो फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार आहे की नाही. लक्षात येतं इथपर्यंत? म्हणजे जर मी व्हॉइड लिहिलं तर तो फंक्शन काहीच रिटर्न करणार नाही. म्हणजे रिटर्न करणार नाही याचा अर्थ तो प्रिंट पण करणार नाही का? करणार. करणार. विचार करा आपण आतापर्यंत जेवढे प्रोग्राम केले ते वर्ड मेन मध्येच केलं का नाही? तिथं मी इंट मेन कधी तर लिहिलं होतं का? पण आपण सगळे प्रोग्राम अचीव्ह करू शकलो का नाही? करू शकलो का नाही? राइट? म्हणजे काय? फंक्शन शुड रिटर्न अ व्हॅल्यू ऑर नॉट डिपेंडिंग अपॉन त्याच्या परफॉर्मन्सनुसार किंवा प्रोसेसिंगनुसार. सपोज माझा पर्पज काय? तर मला फक्त 2 व्हॅल्यू प्रिंट करून दाखवायच्यात. मी इथं काय घेतलं इंट एक्स, वाय घेतल्या. युजरकडनं व्हॅल्यू घेतल्या मी आणि त्या प्रिंट केल्या फक्त. प्रिंट पर्सेंटेज डी एक्स, वाय. लक्षात आलं? याने रिटर्न काय केलंय का आपल्याला? पण व्हॅल्यू तरी प्रिंट करून दाखवल्या का नाही? समजतंय? म्हणजे फंक्शन शुड रिटर्न अ व्हॅल्यू ऑर नॉट, बट इट कॅन प्रिंट एनिथिंग. लक्षात आलं का? की मेन काय मेन असू दे किंवा दुसरं आणखीन कुठलंही फंक्शन असू दे, तो रिटर्न करतो किंवा नाही हे रिटर्न कीवर्ड वरून ठरतं. हां? पण असं काही नाहीये, की जो फंक्शन काहीच रिटर्न करत नाही, तो काहीच प्रिंट करू शकत नाही. असं काहीही नाही. राइट? फंक्शन कॅन रिटर्न एनिथिंग आणि कॅन प्रिंट एनिथिंग. क्लिअर होतंय? फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जर फंक्शनच्या नावाच्या समोर जर तुम्ही आहे ना व्हॉइड हा कीवर्ड जर लिहिला, तर या फंक्शनमध्ये कुठेच रिटर्न कीवर्ड येणार नाही. पण जर तुम्ही व्हॉइडच्या ऐवजी कुठलाही डेटा टाइप त्या फंक्शनच्या नावाच्या समोर लिहिला, तर तुम्हाला रिटर्न कीवर्डमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये त्या नावाची व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल पास करावा लागेल. हां. रिटर्न तुला इथं 0.0 करावं लागेल. लक्षात येतंय का तुमच्या? फ्लोट टाकलं तर तुला 0.0 रिटर्न करावं लागेल. समजतंय तुम्हाला? राइट. आता आपण काय करूया, फंक्शन कशाप्रकारे लिहिलं जातं, हे समजून घेऊया. म्हणजे तुला कळेल, की फंक्शन काय आहे ते. बघ, फंक्शन इज नथिंग बट अ प्रोसेसिंग ब्लॉक. आपल्याला कळालं, की फंक्शन हा एक प्रोसेसिंग ब्लॉक आहे. मग प्रोसेसिंग ब्लॉक आहे मला कळालं, पण त्याला इनपुट कुठून मिळतंय? जसं आपण दळण दळायला जातो, राइट? मग आपण काय करतो, दळण इनपुट कुठून टाकतो? ते असं ते नरसळ्यासारखं असतं ते. त्यातून टाकतो. म्हणजे ते काय झालं? इनपुट झालं. तसं फंक्शनला इनपुट कुठून प्रोव्हाईड केलं जातं? तर फंक्शन शुड एक्सेप्ट इनपुट in the form of parameter or arguments. पॅरामीटर ऑर आर्ग्युमेंट्स. म्हणजे उदाहरणार्थ सपोज मगाच्या सारखं, हा त्याचा रिटर्न टाइप आहे, हा त्याचं नाव आहे. सपोज मी फंक्शनला नाव दिलं M1. त्याला मी इथं ज्या प्रकारचे मी पॅरामीटर पास करतोय, ते काय झालं त्याचं इनपुट झालं. लक्षात आलं का तुला? इनपुट. जसं आपण आहे ना, या मेनमध्ये जर इनपुट एक्सेप्ट करायचं असेल, तर आपण काय करतो? स्कॅनएफ यूज करतो. पण फंक्शनला तशी काही गरज पडत नाही. कारण फंक्शन त्याच्या पॅरामीटरमध्येच तो ॲज अ इनपुट म्हणून एक्सेप्ट करतो. मग तुम्ही जेवढे काही पॅरामीटर द्यायचे ते अशा प्रकारे देऊ शकता. पॅरामीटर देताना कसं देतात? पहिल्यांदा डेटा टाइप, मग पॅरामीटरचं नाव किंवा व्हेरिएबलचं नाव, परत डेटा टाइप, कॉमाने सेपरेट करतो. परत असं किती पण तू घेऊ शकते. असं काही मर्यादा नाहीये त्याला. राइट? मग फंक्शन इज अ प्रोसेसिंग ब्लॉक कसा? तर काय करतो? फंक्शन इनपुट एक्सेप्ट करतो इन द फॉर्म ऑफ एन पॅरामीटर आणि मग त्याच्यावर इथं प्रोसेसिंग करतो सगळं. प्रोसेसिंग इथं होते आणि शेवटी तो रिटर्नमध्ये आउटपुट शो करतो. जर सपोज इथं व्हॉइड जर यूज केलं असेल, तर रिटर्न लिहायची गरज आहे का आपल्याला? नाही. त्या ठिकाणी तू डायरेक्टली प्रिंटएफ यूज करू शकतोस. लक्षात येतं हे? राइट? समजलं का तुला इथपर्यंत? आता प्रोसेसिंग म्हणजे काय? मी ॲडिशन केली. सपोज मी ॲडिशन केली, इथं लिहिलं. इंट झेड लिहिला. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय लिहिला आणि मग रिटर्न केला झेड. मग झेडचा जो रिटर्न टाइप आहे तो मी इथं मेन्शन केला. लक्षात येतं का तुझ्या? फंक्शन इज अ नेम्ड ब्लॉक. म्हणजे या फंक्शन हा एक ब्लॉक आहे, ज्याला नाव दिलं जातं. राइट? आणि फंक्शन जे काही एक्सेप्ट करतं ते पॅरामीटर आपण अशा सर्क्युलर ब्रॅकेटमध्ये देतो.
ओके. आणि फंक्शन जे काय आउटपुट आपल्याला शो करणार असतं ते इथं लिहिलं जातं. त्याचा डेटा टाइप आपण इथं लिहितो आणि त्या प्रकारची व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल आपण रिटर्न स्टेटमेंट मध्ये लिहितो. आणि रिटर्न स्टेटमेंट मस्ट बी द लास्ट स्टेटमेंट ऑफ अ फंक्शन. फंक्शनचं शेवटचं स्टेटमेंट हे रिटर्न स्टेटमेंट असलं पाहिजे. क्लिअर होतं का? थोडंफार समजलं का तुला फंक्शन कसं आहे, काय आहे ते? हां. 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 फक्त कॉल करायचं, बाकी काही करायचं नाही. लक्षात मॉड्युलॅरिटी तर त्यामुळे तर त्याला म्हटलं जातं, की या फंक्शनला तू किती पण वेळा कॉल करू शकतेस. सपोज मला बघ सपोज माझ्या प्रोग्राममध्ये आहे ना, मी 100 व्हेरिएबल घेतलेत आणि प्रत्येक 2-2 व्हेरिएबलची मी ॲडिशन करतोय. तर मी याला 50 वेळा कॉल करू शकतो. काही एक फरक पडणार नाहीये. पण विचार कर, तू 50 वेळा हे लिहिण्यापेक्षा 50 वेळा कॉल करणं सोपं आहे ना. राइट? एक नाव फक्त आपल्याला लिहायचंय तिथं M1. बाकी काही लिहायचं नाही. लक्षात आलं का तुला? राइट? फंक्शन इज अ प्रोसेसिंग ब्लॉक. प्रोसेसिंग इथं केलं जातं, या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. फंक्शन एक्सेप्ट करतो इनपुट इथे, या सर्क्युलर ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि फंक्शन रिटर्न करतो डेटा टाइप इथे. समजलं का? मग व्हॅलिड रिटर्न टाइप कुठले-कुठले असतील? रिटर्न टाइप कुठले-कुठले असतात व्हॅलिड? इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर भरपूर सगळं. लक्षात आलं? जेवढे डेटा टाइप आपण डिक्लेअर करतो ना व्हेरिएबलला, तेवढेच डेटा टाइप आपण इथे वापरू शकतो. क्लिअर झालं का हे? राइट? म्हणजे फंक्शन अशा प्रकारे लिहिलं जातं. आता आपण काय करूया, की फंक्शनला व्यवस्थित आणखीन समजून घेऊया, की फंक्शनचे किती पार्ट्स असतात. बघ फंक्शनचे 3 पार्ट्स असतात. किती पार्ट्स असतात? तर फंक्शनचे 3 पार्ट असतात. पहिला पार्ट आहे फंक्शन डिक्लरेशन, सेकंड पार्ट आहे फंक्शन डेफिनिशन आणि थर्ड पार्ट आहे फंक्शन कॉल. लक्षात आलं? हे 3 पार्ट नेहमी लक्षात ठेवायचे. फंक्शन, पार्ट्स ऑफ अ फंक्शन. मग पहिला काय? तर फंक्शन डिक्लरेशन. दुसरा पार्ट काय? फंक्शन डेफिनिशन. तिसरा पार्ट काय? फंक्शन कॉल. फंक्शन डिक्लेरेशन कुठं केलं जात असेल? तर फंक्शन डिक्लेरेशन हे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये केलं जातं. राइट. ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. मग ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन कुठे आहे? हां, स्टार्टिंग प्रोग्राम आहे. जेव्हा आपण हेडर फाइल डिक्लेअर करतो ना, हेडर फाइल सेक्शनच्या खाली ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन किंवा मेन फंक्शनच्या वरती. क्लिअर झालं? म्हणजे डिक्लेरेशन कुठं केलं जातं, तर ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनमध्ये केलं जातं. मग डिक्लेरेशन करताना फंक्शन कशा पद्धतीने लिहिलं जातं? तर डिक्लेरेशन करताना त्याचा रिटर्न टाइप लिहिला जातो. रिटर्न टाइप स्पेस फंक्शन नेम त्याच्यानंतर इंटू ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर लिस्ट. पॅरामीटर लिस्ट कशी लिहिली जाते? तर पहिल्यांदा त्याचा डेटा टाइप लिहिला जातो. इथं व्हेरिएबल नेम कॉमा इथं व्हेरिएबल नेम कॉमा 1 दिलं. त्याच्यानंतर पुन्हा डेटा टाइप, पुन्हा व्हेरिएबल 2 अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. क्लिअर होतंय? आणि डिक्लेरेशनच्या शेवटी नेहमी लक्षात ठेवायचं सेमीकोलन द्यायचं. रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट कशा प्रकारे डेटा टाइप व्हेरिएबल नेम 1, कॉमा डेटा टाइप व्हेरिएबल नेम 2. सपोज मी आता ॲडिशन करतोय, तर फंक्शनचं नाव काय? ॲड. राइट? तो एक्सेप्ट किती पॅरामीटर करतोय? 2. एक्स, इंट वाय. राइट? आणि रिटर्न आपल्याला काय करतं? इंटिजर. आणि त्याच्या समोर लिहिलं मी सेमीकोलन. दिस इज कॉल्ड ॲज अ डिक्लेरेशन ऑफ अ फंक्शन. राइट? आता डिक्लेरेशन झालं, समजलं आपल्याला इथं डिक्लेरेशन वगैरे. मग फंक्शन डेफिनिशन काय आहे? किंवा हे फंक्शन डेफिनिशन कुठं डिक्लेअर केलं, फंक्शन डेफिनिशन कुठं लिहिलं जातं? तर आफ्टर मेन फंक्शन आपण फंक्शन डेफिनेशन लिहितो. डिक्लेरेशन ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये फंक्शन डेफिनेशन आफ्टर मेन. मग फंक्शन डेफिनेशन म्हणजे नेमकं काय? तर कंप्लीट डिस्क्रिप्शन ऑफ अ प्रोग्राम, सॉरी फंक्शन, कंप्लीट डिस्क्रिप्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ
फंक्शन डेफिनेशन. म्हणजे उदाहरणार्थ आता बघ, हे जे लिहिलंय ना असंच्या असं इथं लिहायचंय मला. इथं लिहिलं मी इंट ऍड इंटू ब्रॅकेट इंट एक्स कॉमा इंट वाय, बरोबर. आणि इथं आता मी सेमिकोलॉन नाही देणार, इथं काय देणार आता मी, तर कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट एंड. म्हणजे मी काय केलं, इथं फंक्शन पूर्ण लिहिलं. मग फंक्शन डिक्लेअर फक्त इथं केलं जातं, फंक्शन पूर्ण लिहिलं जातं इथं आफ्टर मेन नंतर. म्हणजे मी इथं काय लिहिलं, सपोज इथं लिहिलं मी इंट झेड आणि नंतर झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि रिटर्न झेड. लक्षात आलं, पूर्ण फंक्शन लिहिलं मी. आता आपल्याला कळालं की फंक्शन डिक्लेरेशन कधी केलं जातं, तर ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये केलं जातं. बिफोर फंक्शन डेफिनेशन यू शुड राईट फंक्शन डिक्लेरेशन, राईट. आणि फंक्शन डिक्लेरेशनचा एंड नेहमी सेमिकोलननी होतो. फंक्शन डेफिनेशनचा कुठेतरी दिसतंय का तुला एंड सेमिकोलननी झालाय? नाही. फंक्शन अशाच प्रकारे लिहिलं जातं. फंक्शन कर्ली ब्रॅकेटनी स्टार्ट होतं, कर्ली ब्रॅकेटनी एंड होतं. पूर्ण प्रोसेसिंग आपण अशा पद्धतीने लिहितो, त्यालाच काय म्हटलं जातं, फंक्शन डेफिनेशन म्हटलं जातं. आणि शेवटी आहे फंक्शन कॉल. फंक्शन कॉल कुठं केलं जातो, तर विदिन मेन फंक्शन. विदिन मेन फंक्शन. जर हे फंक्शन कॉल केलं नाही, तर फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शन डेफिनेशन लिहून काही एक उपयोग नाही. लक्षात येतंय? म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रोग्रामचा स्टार्टिंग पॉइंट कोण आहे, तर मेन आहे. आणि एंडिंग पॉइंट कोण आहे, तर मेन आहे. मग मेनच दुसऱ्या फंक्शनला कॉल करू शकतो. आपल्या या केसमध्ये सपोज इथं मी फंक्शनला नाव दिलं ऍड. समजतंय का? मेनच दुसऱ्या फंक्शनला कॉल करू शकतो आणि मेन कडेच एंडिंग पॉइंटच्या ऑथॉरिटी सगळी आहे. लक्षात आलं का? मेन जर नाही लिहिला तर हा फंक्शन सुद्धा कॉल होणार नाही आणि नुसता हा फंक्शन लिहिला आणि त्याला जर इथं कॉल केलं नाही तरी तो फंक्शन कॉल होणार नाही. लक्षात आलं? फंक्शन कॉल इज मस्ट. सगळ्यात या तिघांमध्ये मस्ट काय, तर फंक्शन कॉल. एकदा का तू फंक्शन कॉल लिहिलं ना, की हे दोन्ही पण एरर तुला समजून येईल. की कंपाइलर लगेच सांगतो, की या फंक्शनचं डेफिनेशन लिहिली नाही, तू डेफिनेशन कंप्लीट कर. मग डेफिनेशन लिहिली आणि डिक्लेरेशन नाही केलं, तर तो म्हणतो की डेफिनेशन लिहिली, डिक्लेरेशन शुड कंप्लीट. मग डेफिनेशन आपण मेनच्या इकडे करतो. मेनच्या नंतर लिहितो. हां. डिक्लेरेशन ग्लोबल असतं. हां, ग्लोबल डिक्लेरेशन. मग जेव्हा आपण हे पूर्ण लिहितो ना, हां. तो कुठला कॉल होतो? त्याला डिक्लेरेशन हे डिक्लेरेशन कशासाठी असतं माहितीये का? की तुझ्याकडनं चुका होऊ नये बाबा. की तू काय केलंय, आता मी विचार करताना काय केलंय, मला असं फंक्शन लिहायचंय, तू 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट करेल इंटिजरचे. पण मी चुकून जर मी इथं आहे ना, इथं लिहायला गेलो, सपोज चुकून मला वाटलं की अरे नाही, इंटिजर पेक्षा मी फ्लोट घ्यायला पाहिजे. तर इथं आणि इथं मिसमॅच झालं का नाही? राइट? मग असं मिसमॅच चालत नाही. तो म्हणतो, "अरे तू अगोदर विचार केला होता इंटिजरच्या ॲडिशनचा. अचानक तू फ्लोट कशाला केलंस?" मग इथं पण चेंज कर. लक्षात आलं का तुझ्या? हां. म्हणजे डिक्लेरेशन काय करतं माहितीये का आपल्याला, की आपण बरोबर आहोत की नाही ते अशुअर करतं. क्लिअर होतंय का? हे Cचं स्टँडर्ड आहे. सीपीपीने सांगितलं होतं. Cचं नाही, सीपीपीचं स्टँडर्ड आहे. सीपीपीने काय सांगितलं माहितीये, की तुम्ही जर एखादं फंक्शन वापरत असाल, तर त्याच्या अगोदर त्याचं डिक्लेरेशन करा. म्हणजे सपोज विचार कर, जर तुझ्या प्रोग्राममध्ये 100 फंक्शन असतील, तर 100 फंक्शन वाचणं सोपं आहे का त्याचं डिक्लेरेशन बघणं सोपं आहे? हां, लक्षात आलं का? म्हणजे मी 4 फंक्शन जर वापरत असेल, मी इथे लिहिलं इंट ॲड, त्याच्यानंतर मल्ट, इंट एक्स, इंट वाय, राइट? त्याच्यानंतर इथे लिहिलं मी इंट सबट्रॅक्ट, इंट एक्स, इंट वाय, राइट? त्याच्यानंतर लिहिलं मी इंट डिव्हाइड, राइट? इंट एक्स, इंट वाय. समजतंय? म्हणजे याच्यावरून मला समजतं की अरे मी 4 फंक्शन लिहिलेले आहेत. मग एवढं सगळं वाचण्याची गरज पडते का आपल्याला? याच्यावरून हां. ती तिकडे यूज होते ना. कुठं? हां, हीच होते. हीच होते. फक्त आपल्याला अश्युरन्स किंवा आपल्याला काय म्हणतात शॉर्ट समरी इथं दाखवली जाते. क्लिअर होतंय का? शॉर्ट समरी. की तुम्हाला हे लिहिणं कंपल्सरी आहे असं सीपीपीने सांगितलं. सीनी कंपल्सरी हा पार्ट केलेला नव्हता. पण सीपीपीने सांगितलं की तुम्हाला हे कंपल्सरी करावं लागेल. म्हणजे काय? की मॉड्युलॅरिटी याच्यामुळे आणखीन चांगली होते. लक्षात घे की तुझ्या प्रोग्राममध्ये तू 4 फंक्शन लिहिलेले आणि या फंक्शनवरून सगळं लगेच कळतंय. आता फंक्शनच्या नावावरून कळतंय की तुला, की ॲड म्हणजे काय मी ॲडिशन केलं, मल्ट म्हणजे काय मी मल्टिप्लिकेशन केलं, सबट्रॅक्शन म्हणजे सबट्रॅक्शन केलं.
डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन केलं, जसं आपल्याला इथून कळतं पॉवर फंक्शन वरून. पॉवर फंक्शन इथं काय बेस आहे, इथं एक्सपोनंट आहे, म्हणजे लगेच कळतं आपल्याला एक्स इथं बेस रेस टू एक्सपोनंट असा कॉल केलं. लक्षात येत आहे. म्हणून फंक्शनची नावं आहे ना त्यांच्या फंक्शनॅलिटी नुसार दिली गेलेली आहेत. सगळे बघ, साइन कॉस टॅन कॉट, जर तुला फाइंड आउट करायचं असेल तर साइन दिलाय SIN, राईट. तुला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं असेल फंक्शनचं नाव काय दिलं, SQRT, स्क्वेअर रूट. सी नी काय केलंय, अशा प्रकारे फंक्शनच्या नावानुसार मॉड्युलॅरिटी अचीव्ह केलेली आहे. समजलं का तुला? राईट, म्हणजे नावानुसार तुला फंक्शनॅलिटी सुद्धा बघायची गरज पडत नाही. एखाद्या युजरला, आता सपोज तुझा प्रोग्राम आहे आणि एक तू तिसऱ्या व्यक्तीला रीड करायला दिला. बाबा माझा प्रोग्राम आहे, 1000 लाईनचा प्रोग्राम आहे, तू मला रीड करून दाखव बाबा काय कसा वाटतो तुला? मग तो काय तुझे सगळे प्रोग्राम अशा फंक्शनली वाचत बसणार आहे का? नाही. तो बघेल किती फंक्शन घेतलेले आहेत. तर सपोज 30-40 फंक्शन किंवा 10-15 फंक्शन घेतलेले. ते कुठं वापरलेत? हां, अशा-अशा पद्धतीने वापरले. झालं. तो रन करून बघतो, संपलं काम. म्हणजे त्याला लगेच कळतं, की तुझा पूर्ण प्रोग्राम कशाशी रिलेटेड आहे. समजलं का? रीडेबिलिटी. प्रोग्रामचं कसं पण असतं माहितीये का, की एका प्रोग्रामवरती सपोज तू 1000 लाईनचा प्रोग्राम तयार करते आणि 1000 लाईनचा प्रोग्राम एकटं करणं सोपं आहे का 4-5 लोकांनी मिळून करणं सोपं आहे? 4-5 लोकांनी. कारण तो कमी वेळात होतो. मग तू मॉड्युलॅरिटी कशी करशील? विथ द हेल्प ऑफ दिस फंक्शन. तू काय करशील, 1000 लाईनचा प्रोग्राम आहे ना, मला किती फंक्शन लागतात बाबा? मला 10 फंक्शन लागतात. मग मी काय करेल, 2 फंक्शन एकाला, 2 फंक्शन एकाला, असं 5 लोकांना ते देईल. मग प्रत्येक जण काय करेल, इथं चेंजेस करेल. तुझ्या मेन प्रोग्राममध्ये चेंज करेल का? नाही. तो तुझा अधिकार आहे. तू काय करशील, त्या सगळ्यांकडनं ते फंक्शन गोळा करून घेशील आणि तुझ्या प्रोग्राममध्ये ते तिथे ठेवून देशील. आणि तुझ्या मेन फंक्शनमध्ये जे मेन लॉजिक लिहायचंय, की बाबा मला इथं इथं या फंक्शनला कॉल करायचं, इथे या फंक्शनला कॉल करायचं, इथे या फंक्शनला कॉल करायचं. तर तू हे लिहिशील. पण तुझा प्रोग्राम 1000 लाईनचा जरी असला तरी तो 1 दिवसात कंप्लीट कशामुळे झाला? तर मॉड्युलॅरिटीमुळे, फंक्शनलाइज केल्यामुळे. लक्षात आलं का? पण तू कॉल करणं आहे तुझं बाबा. इथं मी ॲड कॉल करणार, इथं मल्ट कॉल करणार, इथं सबट्रॅक्ट कॉल करणार. परत मी इथे ॲड कॉल माझ्या तुझ्या पद्धतीने तू लॉजिक ॲड करू शकतेस. लक्षात येतंय का? म्हणजे काय, की फंक्शन लिहिल्यामुळे मॉड्युलॅरिटी मिळते आणि मॉड्युलॅरिटीमुळे आपलं काम सोपं होतं आणि लवकर वेळेवर होतं. लक्षात आलं? आपल्या चुका पण आपल्याला लगेच समजेल. विचार कर, सपोज तुला इथं कुठेतरी चूक आढळली. अरे, ॲडमध्ये असं का बरं होतंय? मी असं करायला म्हणजे नाही का ॲडिशन करायला जातोय, तर मला पॉइंटमध्ये का उत्तर येतंय? मग तुला लगेच कळतं, अरे इथं चूक आहे, ॲड. मग ॲड कोणी लिहिलंय? सपोज XYZ पर्सनने लिहिलंय. मग तू त्याला सांगते, "अरे, असं-असं प्रॉब्लेम यायला लागला." लगेच तो बघतो, "अरे हां, मी ॲड केलंय. असा प्रॉब्लेम कशामुळे येतोय? तर मी डबल किंवा फ्लोट घेतल्यामुळे." आणि चुकून तिथं इंटिजर ऐवजी फ्लोट घेतलेलं असतं. लक्षात आलं का तुझ्या? म्हणजे काय होतं, की एरर फाइंड आउट करणं सुद्धा आपल्याला सोपं जातं बिकॉज ऑफ फंक्शन. लक्षात आलं का? मग फंक्शन कॉलमध्ये विदिन फंक्शन कॉल कसा केला जातो? तर फंक्शनचं नाव लिहिलं जातं आणि फंक्शनला जे मेनमध्ये आपण पॅरामीटर यूज करणार. सपोज मी इथं A आणि B व्हॅल्यू युजरकडनं स्कॅन केली, तर मी ॲडमध्ये काय करणार? A आणि B व्हॅल्यू टाकणार. X आणि Y टाकायची काही गरज आहे का? तर यांना काय म्हटलं जातं? X आणि Y हे काय आहे? तर फॉर्मल पॅरामीटर आहे. फॉर्मल म्हणजे काय? ह्यांची व्हॅलिडिटी फक्त विदिन एवढ्याच प्रोग्राम पुरती सॉरी एवढ्या फंक्शन पुरती. मग या दोघांना A आणि B ला जे मेनमध्ये असतात त्यांना काय म्हटलं जातं? ॲक्चुअल पॅरामीटर म्हटलं जातं. क्लिअर होतंय का? कारण आपण A आणि B च्या व्हॅल्यू युजरकडनं स्कॅन केलेल्या असतात. X आणि Y च्या व्हॅल्यू केलेल्या असतात का? नाही. म्हणून यांना म्हटलं जातं फॉर्मल पॅरामीटर. म्हणजे डमी पॅरामीटर आहेत बाबा. हे फक्त मी फंक्शन पुरते वापरलेत. त्यांचा मला फंक्शनच्या बाहेर काही एक उपयोग नाही. पण मला A आणि B चा उपयोग आहे ना इथे. कारण A आणि B मी युजरकडनं एक्सेप्ट केलेले आहे. राइट? लक्षात येतंय का तुला? अशा पद्धतीने आपण फंक्शन लिहितो आणि ॲड जर काही रिटर्न करत असेल, तर आपल्याला त्याच्या समोर तिथं लिहावं लागतं, की कुठल्या व्हेरिएबलमध्ये ह्या ॲडनी रिटर्न केलेली व्हॅल्यू गेली पाहिजे. म्हणजे ॲड सपोज इथं Z आहे. ॲड काय करणार आहे? Xमध्ये जी व्हॅल्यू आहे, Yमध्ये जी व्हॅल्यू आता उदाहरणार्थ इथं सपोज कन्सिडर कर, मी A मध्ये 10 आहे. युजरने A मध्ये 10 टाकला, B मध्ये 20 टाकला. ती व्हॅल्यू कॉपी झाली, कुठं आली? X आणि Y मध्ये आली. कॉपी होऊन. बरोबर? मग मी काय केलं, या दोघांची ॲडिशन केली आणि जी ॲडिशन मला रिटर्न केलेली आहे, ती मी रिटर्न केली. मग ॲडनी काय केली, ती रिटर्न व्हॅल्यू ॲडमध्ये सेव्ह करून ठेवली.
फंक्शनॅलिटी लक्षात आली का थोडीफार तुझ्या? हा, आपण काय करूया की अशा प्रकारे पहिला प्रोग्राम करूया विथ द हेल्प ऑफ फंक्शन ऍडिशन ऑफ टू नंबर्स. क्लिअर होत आहे? तिथंच करू का बोर्डवरती डायरेक्टली? हा, डिस्कशन बरंच झालंय पण कितपत समजलं आय डोंट नो, पण मला वाटतं की तुम्हाला समजेल, हळूहळू समजेल. आज जरी नाही समजलं ना तर उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला बरंच समजायला लागेल. ओके. राईट, मी स्क्रीन काय करतो, शेअर करतो. टर्बो सी ऑन करतो. इथं लिहिलं आपण काय करतो, फंक्शन एक्झाम्पल. इथं लिहिलं मी हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio डॉट एच. इथं काय आपले स्टेप फर्स्ट आहे. स्टेप फर्स्ट काय तर फंक्शन डिक्लरेशन. फंक्शन डिक्लरेशन त्याचा रिटर्न टाइप पहिल्यांदा फंक्शनचं नाव आणि फंक्शन किती पॅरामीटर ऍक्सेप्ट करतोय त्यांची नावं सेपरेटेड बाय डेटा टाइप आणि व्हेरिएबल नेम. राईट, इथं आपल्याला फक्त काय लिहायचंय, सेमीकोलन. क्लिअर होत आहे का? राईट, त्याच्यानंतर सपोज मी इथे लिहिलं वॉइड मेन. ओके, आणि हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा एंडिंग पॉइंट. मला वाटतं की हे नंतर लिहावं मी, मग आपण इथं काय केलं, इथं लिहिलं स्टेप 2. स्टेप 2 काय तर फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन म्हणजे काय, कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑफ आवर फंक्शन. लिहिलं इंट वाय, तर ब्रॅकेट कम्प्लीट केलं. हा स्टार्टिंग पॉइंट आहे, हा एंडिंग पॉइंट आहे. इथं मी एक घेतला इंटीजर झेड, कारण झेड मध्ये मी ऍडिशन करणार आहे. एक्स प्लस वाय हे काय तर इनपुट आहे त्या फंक्शनला. रिटर्न काय केलं मी, झेड लिहिलं. लक्षात आलं, फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शन डेफिनेशन लिहिलं. आता मी ज्या अर्थी 2 नंबरचे ऍडिशन करतोय त्या अर्थी मला 2 नंबर युजर कडनं ऍक्सेप्ट करावं लागतील ना, म्हणून मी ते लिहिलं इंट ए कॉमा बी बरोबर. आणि जी ऍडिशन या फंक्शनने रिटर्न केली ती मला कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये सेव्ह करायची, म्हणून इथं मी घेतला सम. ओके. आता इथं मी काय करतो, युजर कडनं 2 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. एंटर 2 नंबर्स. युजर कडनं 2 व्हॅल्यू ऍक्सेप्ट केलं मी. त्या स्कॅनएफ नी काय केलं, स्कॅनएफ %d स्पेस %d आणि त्या कुठे पुट केल्या, ऍड्रेस ऑफ ए मध्ये कॉमा ऍड्रेस ऑफ बी मध्ये पुट केल्या. राईट, आपल्याला 2 व्हॅल्यू अवेलेबल झाले. आता मी सम इज इक्वल टू ऍड फंक्शनला कॉल केलं. बरोबर, फंक्शनला कॉल करताना आपण काय करतो, फंक्शनचं नाव लिहितो आणि ऍक्च्युअल पॅरामीटरची नावं फक्त पास करतो, संपलं. म्हणजे ऍडनी इथं काय झालं की ए आणि बी मध्ये ज्या व्हॅल्यू मी पास केलेल्या आहेत त्या कॉपी झाल्या. कुठं आल्या त्या तर एक्स आणि वाय मध्ये आल्या. बरोबर, आणि इथं आपण झेड हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, त्याच्यामध्ये काय झालं, एक्स आणि वाय ची ऍडिशन झाली, ती झेड मध्ये आली. आणि रिटर्न जेव्हा झेड करतो ना आपण, तेव्हा झेड मध्ये जी व्हॅल्यू आहे ती रिटर्न स्टेटमेंट बरोबर जाते. कुठे, जिथं फंक्शननी कॉल केलं तिथे जाते आणि इक्वल टू च्या नंतर जो व्हेरिएबल इथे लिहिलाय त्याच्यामध्ये ती सेव्ह होते. लक्षात आलं? म्हणजे मी जर इथं टाकलं printf /n addition is equal to %d, राईट, आणि इथे लिहिलं मी सम, तर आपल्याला बरोबर प्रिंट होईल. क्लिअर होत आहे? Alt F9 केलं, त्याने सक्सेसफुली कंपाईल केलं म्हणून दाखवलं. इथं मी काय करतो, इथे लिहितो स्टेप 3 फंक्शन कॉल. Alt F9 कंट्रोल F9
ओके, एंटर 2 नंबर्स सांगितले जाईल. मी काय केलं 10 एंटर 20 दाखवलं का ऍडिशन इज इक्वल टू 30. समजतंय? आता सपोज मला वाटलं की अरे नाही, अजून मला 2 नंबरचे ऍडिशन करायचे. मग मी काय केलं, परत प्रिंटएफ स्टेटमेंट लिहिले इथे. प्रिंटएफ एंटर स्लॅश एन एंटर 2 नंबर्स, बरोबर. ओके, आणि इथं स्कॅनएफ मध्ये मी लिहिलं स्कॅनएफ पर्सेंटेज डी स्पेस पर्सेंटेज डी, बरोबर. आणि आणखीन 2 व्हेरिएबल मी इथे घेतले. इथं घेतलं मी सी कॉमा डी, बरोबर. इथे लिहिलं कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ सी कॉमा ऍड्रेस ऑफ डी, बरोबर. आता इथं मी परत लिहिलं सम इज इक्वल टू ऍडिशन ऑफ कोणाची, तर सी कॉमा डी चे ऍडिशन कर. इथे लिहिलं मी प्रिंटएफ स्लॅश एन ऍडिशन इज इक्वल टू पर्सेंटेज डी, आणि पर्सेंटेज डी च्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू पुट करायची. अल्ट F9 केलं, काय झालं डिक्लेरेशन सिंटॅक्स इथे कॉमा द्यायचं राहील. ओके, एंटर एंटर 2 नंबर्स. आता हे CLR SCR नाही केलं म्हणून असं दाखवलं जाईल. इथे लिहिलं 10 20, परत त्यांनी घेतलं, मग मी इथे घेतलं 30 40 दाखवलं का ना, लक्षात येतं का? म्हणजे मी एका फंक्शनला किती पण वेळा कॉल करू शकतो. क्लिअर होत आहे? लॉजिक लक्षात आलं का तुझं? CLR SCR म्हणजे आता हे एक फंक्शन झालं, याला मी इथे सेव्ह करतो आणि पाठवून देतो. आता आपल्याला काय करायचंय की एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं. काय करायचंय? एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं. बरोबर, इथं फाईल मध्ये आलो, न्यू वरती आलो, फाईल न्यू F5, एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचंय विथ द हेल्प ऑफ फंक्शन. एरिया ऑफ सर्कल विथ फंक्शन, बरोबर. मग एरिया सर्कल काय, पाय आर स्क्वेअर, बरोबर. मग मी तर अगोदर हॅश इन्क्लूड लिहून ठेवतो. हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच, त्याच्यानंतर मॅथला पण इन्क्लूड करतो. हॅश इन्क्लूड मॅथ डॉट एच, बरोबर. आता आपण फंक्शन डिक्लेरेशन करणार, स्टेप फर्स्ट आपली. मग एरिया हा फ्लोट असू शकतो, बरोबर आहे का नाही? फ्लोट एरिया लिहिला मी, एरिया अंडरस्कोर किंवा इथे लिहितो एरिया सर्कल, बरोबर. आपण पाय आर स्क्वेअर असं, म्हणजे आपल्याला किती व्हेरिएबल लागणार आहेत? एकच लागणार ना, रेडियस. हा फक्त पाय तर आहे आपलं, इंटिजर फक्त रेडियस आपल्याला लागणार. लक्षात येतं ना? ओके, मग हे काय केलं मी, स्टेप 1 केलं डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल. डिक्लरेशन किंवा मी आता इथे लिहितो फक्त स्टेप 1 फंक्शन डिक्लरेशन. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं, इथं वर्ड मेनला कॉल केलं, वर्ड मेन राईट स्टार्टिंग पॉइंट एंडिंग पॉइंट, आणि याच्यानंतर स्टेप 2 लिहितो इथं. स्टेप 2 फंक्शन डेफिनेशन, राईट. इथं लिहिलं मी फ्लोट एरिया सर्कल, फंक्शनचं नाव जसं वरती लिहिलंय तसंच लिहिलंय, इंटिजर रेडियस, बरोबर. हा स्टार्टिंग पॉइंट, हा एंडिंग पॉइंट. आता आपण याच्यावरती प्रोसेसिंग करणार. आपल्याकडे इनपुट काय, तर रेडियस, बरोबर. मग मी इथं लिहिलं की फ्लोट, काय लिहिणार मी इथे, फ्लोट एरिया, बरोबर. एरिया इज इक्वल टू पाय कुठे, तर मॅथ मध्ये पाय पाय मल्टिप्लाय बाय पॉवर POW इंटू ब्रॅकेट बेस काय, तर रेडियस, आणि कॉमा स्क्वेअर. लक्षात आलं का तुझ्या? इथं काय केलं आपण, हा, आणि इथं मी काय केलं, रिटर्न लिहिलं, रिटर्न एरिया. संपलं आपलं फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शन डेफिनेशन. आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन कॉल करायचं, पण नॉर्मल वेने आपल्याला काय करावं लागेल, युजर कडनं रेडियस ऍक्सेप्ट करावं लागेल, बरोबर. मग मी इथं किती व्हेरिएबल घेणार आहे, इंटिजर आर घेतो फक्त, राईट, आणि फ्लोट एरिया, बरोबर आहे. CLR SCR, त्याच्यानंतर इथं लिहिलं मी प्रिंटएफ
एंटर रेडियस. ओके, एंटर रेडियस. रेडियस एंटर करायला सांगितलं. मग स्कॅनएफ नी काय केलं तर रेडियस स्कॅन केला आणि ऍट रेट आर मध्ये तो पुट केलं आणि त्याच्यानंतर फक्त इथे लिहिलं एरिया इज इक्वल टू आपलं एरिया सर्कल नाव आहे फंक्शनचं. एरिया सर्कल इनटू ब्रॅकेट फक्त आर पास केला. संपलं. मला एरिया मिळाला. मी त्याला काय केलं प्रिंट एफ इथं लिहिलं स्लॅश एन एरिया इज इक्वल टू पर्सेंटेज एफ कॉमा एरिया. लक्षात येतंय का? गेट सी एच. अल्ट F9 केलं. एरर दाखवलं. काय सांगितलं? अनडिफाईन्ड सिम्बॉल पाय. पाय का नाही सापडलं बरं? मॅथ डॉट एच तर घेतलंय. कसं लिहिलंय बघावं लागेल. हा, एम डॉट पाय आय थिंक. एम डॉट पाय. ओके, असं येतंय. एम डॉट एम अंडरस्कोर पाय येते. कसं येते? एम अंडरस्कोर पाय. इथं आलो मी, चेंज केलं एम अंडरस्कोर पाय. अल्ट F9 केलं, सक्सेसफुली झालंय. कंट्रोल F9 केलं, एंटर रेडियस केलं. मी 5 एंटर केलं. दाखवलं त्याने 78.5398 जे आपलं मगाशी आलं होतं तसं. समजलं का? मॉड्युलॅरिटी लक्षात येते का तुझ्या? आता मी एरिया किती पण वेळा कॉल करू शकतो कुठल्याही व्हेरिएशन व्हॅल्यूवरती. सपोज मला आता आहे ना एक 4-5 व्हॅल्यू घ्यायच्या, त्यांच्या एरिया कॅल्क्युलेट करायचं. आता बघ मी इथं कसं करतो. फक्त इथं मी काय करणार, फॉर लूप यूज करणार म्हणून इथे लिहिले मी आय. बरोबर आहे, राईट. आता एंटर रेडियस मी आहे ना युजर कडनं कॅल्क्युलेट न करता मी काय करतो आता इथे फॉर आय मध्ये घेत जातो. याला मी थोडा वेळ कमेंट करतो, हे तसंच इथं ठेवतो स्लॅश स्टार आणि इथे लिहिलं स्टार. का नवीनच प्रोग्राम करायचा, याला असंच ठेवतो, या प्रोग्रामला असंच ठेवतो म्हणजे तुला कन्फ्युजन होतं का नाही. आणि इथं लिहितो मी. आता मला माहिती आहे फॉर लूप मी यूज करणार. आता रेडियसची आपल्याला काही गरज आहे का? नाहीये, तरी असू देतो अनयूज म्हणून आपल्याला फक्त एवढं. फॉर आय इज इक्वल टू 5 पासून स्टार्ट करतो मी आयला. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 करतो म्हणजे 5 मला एरिया कॅल्क्युलेट होते. आणि इथं लिहिलं मी आय प्लस प्लस. समजतंय ना तुला मी काय करतो ते? राईट. आता इथं मी लिहिलं, इथं काय केलं मी एरिया कॅल्क्युलेट करतो. एरिया इज इक्वल टू एरिया सर्कल इनटू ब्रॅकेट आय पास केलं. लक्षात आलं? पहिल्यांदा 5, नंतर 6, नंतर 7, नंतर 8 असं तो पास होईल. आणि प्रत्येक वेळेस मला काय करायचंय एरिया दाखवायचा म्हणून इथे लिहिलं मी प्रिंट एफ एरिया स्लॅश एन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पर्सेंटेज एफ आणि इथं लिहिलं मी एरिया. क्लिअर होतंय का? थोडंसं अवघड वाटतंय. फॉर लूपला इथं बंद केलं. अल्ट F9 केलं. एरर काय दाखवला? कोड हॅज नो इफेक्ट. हा, सेमीकोलन पाहिजे ते. अल्ट F9 सक्सेसफुली दाखवलं. कंट्रोल F9 दिसतंय तुला? एरिया ऑफ सर्कल 5 साठी हा आहे, 6 साठी हा आहे, 7 साठी, 8 साठी, 9 साठी, 10 साठी. लक्षात आलं? म्हणजे मी ऍट अ टाइम मी 5 वेगवेगळ्या रेडियसचा एरिया कॅल्क्युलेट केला. समजलं का तुला? म्हणजे असं म्हणजे क्लिअर झालं का तुला फंक्शन आपण कशा प्रकारे? थोडंसं अवघड वाटेल, आय नो दॅट, की स्टार्टिंगला तुम्हाला हे सगळं अवघड वाटेल, सर असं कसं लिहायचं. पण एकदा का तुमची प्रॅक्टिस झाली ना की तुम्हाला हे सोपं वाटेल. चलो ठीक आहे, मग आपण थांबूया इथे. मी हे प्रोग्राम अपलोड करतो. सेव्ह केलं तर बरंच होईल असं वाटतं.
ओके, बंद करतो मी लेक्चर. आज बराच वेळ लेक्चर चालू पण. चलो ठीक आहे, अपलोड करतो. रेकॉर्डिंग केलंय मी, हे रेकॉर्डिंग पण अपलोड करतो. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.